मध्ये जेव्हा पवार साहेबांचं नाव घेतलं गेलं होतं, त्यांचं तर या बँकेशी काही दूरपर्यंत संबंध नाही, पण तेव्हा सुद्धा पवार साहेबांचं नाव घेतलं गेलं होतं. आणि ते नाव घेतलं गेल्यानंतर पवार साहेब स्वतः तयार झाले होते ईडीकडे जायला. ईडी नंतर नरमली, नका येऊ लोक यायला लागली. पण त्याच्यामध्ये एकनाथ खडसे साहेब जेव्हा बीजेपी मध्ये तेव्हा विरोधी पक्ष नेता होते, तेव्हा विरोधी पक्ष नेता पूर्वी ते राहिले होते, तेव्हा त्यांनी काय सांगितलं होतं, मी या केसचा फॉलोअप स्वतः घेत होतो, पण ह्याच्यामध्ये कुठेही पवार साहेबांचं नाव नसताना सुद्धा ईडीने त्यांच्या अगेन्स्ट नोटीस का काढली हे मला तरी माहित नाही. अण्णा हजारेंच्या बाबतीत सुद्धा ज्यांनी या केसमध्ये जी मगाशी तुम्हाला अरोराची केस सांगितली त्याच्यामध्ये ते सुद्धा पार्टी आहेत, ते स्वतः म्हणतात या घोटाळ्यामध्ये कुठेही अजित पवारांचं नाव, शरद पवारांचं नाव नाही. अजित पवार माफ करा, थोडं पूर्वीचा संबंध असल्यामुळे शरद पवार साहेबांचं नाव नसताना सुद्धा पवार साहेबांचं नाव हे का घेतलंय अण्णा हजारे म्हणतात मला सुद्धा माहित नाही, हे चुकीचं आहे. त्यामुळे पवार साहेबांच्या बाबतीत ईडीने केस तिथं केली होती. तिथं बँगलोरमध्ये आपण जर बघितलं तर तिथं 2 शेतकरी ज्यांना राहायला सुद्धा घर नाही अशा शेतकऱ्यांवर सुद्धा ईडीने कारवाई केली. अधिकारी करतात माहित नाही, कोण करतं हे आपल्याला सांगता येणार नाही. तसंच आपण सेक्शन 88च्या अंतर्गत कोऑपरेटिव्ह ऍक्टच्या अंतर्गत एक असाच तपास झाला होता आणि त्या तपासामध्ये सुद्धा कन्नडच्या बाबतीत काही चुकीचं घडलं नाही असं कोऑपरेटिव्ह रिसर्च, कोऑपरेटिव्हचा जो काही अहवाल आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे या बाबतीत आम्ही कोर्टात जाऊ शकतो, फक्त आम्हाला नोटीस यावी लागेल. नोटीस आल्यानंतर नक्कीच त्या बाबतीत आम्ही थोडंसं लक्ष घालून वकिलांचा मदत घेऊन आम्ही तिथं जाणार आहोत. मला जे कळालेलं आहे खरं खोटं माहीत नाही, नोटीस येईल याचा एक अंदाज मला होता, पण तरी सुद्धा लोकांच्या वतीने मी लढत राहिलो. पेपर फुटीपासून शेतकऱ्यापर्यंत, शहरीपासून ग्रामीणपर्यंत कुठेही न घाबरता लोकांच्या, युवा पिढीच्या हितासाठी मी लढत राहिलो. युवा संघर्ष यात्रा आम्ही सर्वांनी मिळून काढली. नोटीस येणार याचा एक अंदाज तिथं होता, त्या पद्धतीने नोटीसही आलेली आहे. अजून एक अंदाज आता वर्तवला जातोय की कदाचित पुढचे 2-3 महिने मला आत जेलमध्ये सुद्धा टाकलं जाईल. आणि मी तुमच्या सर्वांच्या साक्षीने इथं सांगतो, मी जसा आधी लढत होतो तसाच याच्या पुढे लढणार आहे. आणि हे करत असताना जर उद्या मला काही जेल झाली तर मी कार्यकर्ते आणि सर्व पदाधिकारी आणि खास करून नागरिकांना विनंती करेल, हे जे चाललं आहे हे चुकीचं चाललं आहे. जर कुणी कष्टातून एखादी कंपनी मोठी करत असेल आणि त्याच्यावर अशा पद्धतीने कारवाई होत असेल तर ह्या द्वेषापोटी केलेल्या कारवाईत फक्त महाराष्ट्रासाठी आणि लोकांच्या हितासाठी मी जर लढत असेल आणि तर मला कारवाई केली जात असेल तर उलट मी म्हणेल या कारवाईचा मला अभिमान आहे. कारण का जे मुद्दे मी मांडत आहे ते खऱ्या अर्थाने दिल्लीला आणि इथं असणाऱ्या राज्य सरकारला त्या अडचणीच्या वाटत आहेत. आणि मी तुमच्यासाठी लढत राहील, जेलमध्ये टाकलं तरी चालेल. पण जर तसं काय घडलं तर मला एकच आपल्या सर्वांना विनंती करायची आहे की आपल्याला लढावं लागेल, कारण हा अस्मितेचा विषय झालेला आहे. आज मोठे नेते दुसऱ्या पक्षात गेलेले आहेत, विचाराला सोडून गेलेले आहेत. ते फक्त का गेलेत हे तुम्हाला सर्वांना माहिती, कारण त्यांच्यावर कारवाई होणार होती. तिथं गेल्यानंतर काय झाले, त्यांची ताकद कापण्यात आली. आम्ही सातत्याने हेच सांगत होतो, तुम्ही तिथं गेला बीजेपी बरोबर तुमची ताकद कमी केली जाईल. आणि आज लोकसभेच्या तिकिटाच्या बाबतीत जे काही त्यांचं निगोशिएशन चालू आहे त्या बाबतीत जर तुम्ही बघितलं तर असं कुठेतरी आता जाणवायला लागलंय की स्वाभिमान या लोकांनी सगळ्यांनी घाण ठेवलाय आणि फक्त स्वतःवर कारवाई होऊ नये म्हणून तिथं या लोकांचं ते ऐकून घेत आहेत. आणि हेच लोकसभेला होणार आणि हेच विधानसभेला होणार. पण आपण नागरिक म्हणून आणि चांगल्या विचाराचे, पुरोगामी विचाराचे, शिवशाहू फुले आंबेडकरांचे कार्यकर्ते म्हणून आपल्याला लढावं लागेल. आणि लढत असताना तुम्हा सर्वांना ह्या सगळ्या गोष्टी हातात घ्याव्या लागेल. पण ह्या सगळ्या गोष्टी हातात घेत असताना एक फार अनोखी गोष्ट माझ्याकडे घडली. ज्या दिवसापासून सरकारच्या विरोधात मी लढायला लागलो तेव्हा निनावी व्यक्तीने माझ्या ऑफिसला काही फाईल पाठवल्या, पण ह्या फाईल कुठल्याही सामाजिक कार्यकर्त्यांनी रिसर्च केल्यात असं नाही. कुठल्या तरी तपास यंत्रणेच्या माध्यमातूनच कागद हे गोळा केलेले आहेत. त्या फाईलकडे बघितल्यानंतर वाटतं अशा माझ्याकडे 8 ते 9 फाईल आलेल्या आहेत. पण या फाईलमध्ये 2 भाजपचे नेते आहेत आणि खास करून ओबीसी नेते आहेत. बँकेची फाईल असेल नाही तर अजून कुठला तरी एक वेगळा पदाधिकारी असताना एक वेगळ्या प्रकारचा भ्रष्टाचार होता, त्याचं एक आणि एक पान हे माझ्या ऑफिसला कुणीतरी पाठवलेलं आहे. तसंच अजितदादा राष्ट्रवादीच्या 7 नेत्यांच्या फाईल ह्या माझ्याकडे तिथं आलेल्या आहेत. स्वच्छता कंपनीच्या बाबतीत असेल, एकाच ॲड्रेसवर
30-30, 40-40 कंपन्या कुणी केल्या असतील तर त्याची एक फाईल आहे. मोठ्या मोठ्या कंपनी म्हणजे अडाणीला सुद्धा मागे ठेवलं जाईल अशा काही नेत्यांच्या कंपन्या ज्या आर्थिक उन्नतीमध्ये खूप पुढे गेलेल्या आहेत, ते सगळे आकडे बघितले तर मीच वेडा झालो. अशा सुद्धा फाईल माझ्याकडे पाठवलेल्या आहेत. त्याच्याचबरोबर एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षातल्या सुद्धा फाईल माझ्याकडे तिथं आलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये कुठेतरी एक फाईल अशी आहे की जे काही ठाणे आणि मुंबईमध्ये आरक्षित क्षेत्र असतं, ज्याच्या शाळा बांधायच्या असतात, जिथं कुठे हॉस्पिटल बांधायचे असेल, प्लेग्राऊंड, त्या सगळ्या जागा रिझर्वेशन कॅन्सल करून ह्या कुठल्या तरी बिल्डरला विकलेलं, अशी फाईल तिथं आलेली आहेत. त्याच्याचबरोबर मनी लॉन्ड्रिंगची फाईल आहे, मुंबई मनपात भ्रष्टाचार झाले, ह्या सगळ्या फाईल आहेत. म्हणजे एवढ्या प्रशासनाकडनं अभ्यास केलेल्या फाईल अचानक माझ्या ऑफिसला आल्या कशा? मी माझ्या काही तज्ज्ञांना त्या वाचायला दिल्यात, अभ्यास करायला दिलेल्या आहेत. त्या कुठल्या तज्ज्ञाला हे फक्त मला माहिती. त्यामुळे त्याच्या फाईल करून ह्या जर ह्याच्यामध्ये काही तथ्य सापडलं तर नक्कीच या बाबतीत आपण लक्ष देऊ. पण ज्या व्यक्तीने, आता सत्तेतलाच एखादा व्यक्तित्व दिसतो, ज्या व्यक्तीने ह्या फाईल पाठवल्या त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. ॲम्ब्युलन्सची सुद्धा फाईल त्यांनी माझ्याकडे पाठवली, जी आत्ता या सरकारमध्ये झालेला भ्रष्टाचार आहे आणि तो खूप मोठा भ्रष्टाचार आहे. ती फाईल सुद्धा माझ्याकडे आलेली आहे. अधिवेशनामध्ये आता कधी होईल तेव्हा तो मुद्दा मांडेल, नाहीतर टप्प्याटप्प्याने जसं जसं वेळ होईल तसं. आणि मला माहीत नाही आचारसंहितेमध्ये आपल्याला अशा प्रकारच्या पत्रकार परिषद घेता येतील का, पण तशा सगळ्या फाईल हे मी देऊ. त्यामुळे ह्या सरकारमध्ये सुद्धा सगळंच अलबेल आहे असं मला तरी काय वाटत नाही. पण आम्ही लोकांच्या वतीने तिथं 100% लढत राहू. त्यामुळे ही जी ईडीची केस आहे ते पूर्णपणे आवाज दाबण्यासाठी केलेली केस आहे. उद्या सकाळी 9 वाजता मी स्वतः कन्नड या कारखान्यावर तिथं जाणार आहे. तिथं असणारे शेतकरी, तिथे असणारे माझे कामगार, माझे कुटुंबीय यांच्याशी मी संवाद साधणार आहे. त्यांच्याशी बोलून मग सांगोल्यानंतर माझा मतदारसंघ, अशा पद्धतीने पुढचे बरेच दिवस हे लोकांचा आवाज म्हणून तिथं आम्ही सर्वजण लढत राहणार. कितीही काही केलं, तुम्हाला सगळ्यांना असं वाटत असेल की माझ्या कुटुंबावर प्रेशर नाही असं वाटत असेल तर ते साफ चुकीचं आहे. माझी पत्नी